ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर. तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच टाकून दिला. तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत. नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये. हा कोणता धर्म? म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, काय करायचं त्याचं? आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. 1000 वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का? मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत. ऐकत कसे नाहीत? दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात. हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की ते पिऊन. झाली की नाही सुधारणा? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत, इतके गलिच्छ. आणि या नद्या बर्बाद कोण करतोय? आपणच करतोय. कशाच्या नावाखाली? धर्माच्या नावाखाली. प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत. चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला. पर तेही कुठे गेलं? म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं. महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे. मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी. देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या, सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळामुठा, सावित्री, भीमा, पवना,